अजित पवारांनी काय मागितलं त्यांच्या पक्षाला ते की मी ऐकले नाही, परंतु ज्या ज्या पक्षाचे नेते आहे ते राष्ट्रवादीचे नेते आहे, ते आमच्यासोबत आहे. परंतु वर्धा लोकसभा मतदारसंघ हा 2014 पासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे 2दा खासदार निवडून आले, नगरपालिका भारतीय जनता पक्षाचे, आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे. आणि हा मतदारसंघ कधीही आम्ही राष्ट्रवादीला सुटणार नाही आणि तसे राष्ट्रवादीचे इथे आहे काहीच नाही. जी राष्ट्रवादी जुनी आहे ती पवारसाहेबासोबत आहे, इथं नवीन राष्ट्रवादी अजितदादाची आहे त्याच्यासोबत कोणीच नाही इथे, आणि असं काही होणार नाही. पहिली गोष्ट तर हा मतदारसंघ असा का बाहेरचा कोणीच इथं चालत नाही. 2 निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आणि सुबोध मोहितेसाठी जरी तिकीट मागितली असेल तरी ह्या भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी तिकीट मिळणार, हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.